तर आज आम्ही गेलो होतो फिरायला. आम्ही आलो होतो भंडारदरा रंधा फॉलला. तर आल्या-आल्या सर्वात पहिले आम्ही मंदिरामध्ये दर्शन घ्यायला निघालो आणि इथे विराटचं दर्शन घेऊन आलेला होता बाहेर, तर मग आम्ही गेलो दर्शन घ्यायला. इथे मस्तपैकी आम्ही दर्शन केलं. दर्शन झाल्यावर मस्तपैकी टिक्का लावला आणि इथं क्यूटसे गणपती बाप्पा पण आहेत आणि आम्ही इथे फोटोशूट वगैरे करून बाहेर निघालो. देवीच्या बॅक साईडला ना एक आपली विश मागून कॉईन चिपकवायचा असतो. ज्याचा कॉईन चिपकला ना त्याची विश पूर्ण होणार. तर मी ₹2चा कॉईन चिपकवत होते, पण तो खूप मोठा असल्याने तो चिपकत नव्हता. नंतर मी ₹1चा चिटकवला आणि तो चिपकला. मी माझी विश मागितली वगैरे आणि आम्ही निघालो बाहेरच्या साईडला. आणि मग हा खतरनाक रस्ता पार करून आम्ही आलो दुसऱ्या मंदिरकडे. इथे रिअल देवीचा मंदिर होता, पण जास्त पाण्यामुळे ना देवीचा मंदिर सुरक्षित ठिकाणी बांधण्यात आला. आणि इथे मंदिरासमोर तुम्हाला लाकडी पाळणा दिसतोय का? तर ज्यांना बेबी होत नाही ना ते लोक इथे नवस करतात आणि नवस पूर्ण झाल्याच्या नंतर ना ते इथं देवीला पाळणा बनवतात. त्यासाठी हा लाकडी पाळणा इथे अटकवला आहे. तर आम्ही या बेबी गर्लला ना घरच्या देवांच्या पाया पडायला घेऊन आलो होतो आणि इथे मी व्हिडिओ शूट करत होती. तर बाबा बोलतात, आधी सांगायचं ना, मी पोस्ट वगैरे केला असता ना. तर दर्शन झाल्यानंतर आम्ही निघालो आमच्या गँगकडे. आणि जाता जाता आम्हाला पुन्हा हा अवघड रस्ता पार करावा लागला. आणि इथे भरपूर लोक आलेले. त्यांचं नॉनव्हेजचा कार्यक्रम चालू होता आणि आम्ही इथे व्हेज बनवणार होतो. आणि इथे जेवण बनवायची तयारी चालू होती. फुल एन्जॉय होतं. आणि इथे आम्हाला उलंती भेटली नाही म्हणून बघा आम्ही काडीने मिक्स करण्याची प्रक्रिया आणि डायरेक्ट जारने पाणी टाकण्याची प्रक्रिया इथे चालू होती. फोटो काढायला नाही आवडत ते सांगायचं ना, डायरेक्ट मारून पळून गेला शाणा. नंतरून बॉईज लोक अंघोळीला गेले आणि इथे इतकं सुंदर पाणी होतं ना की वाव, एकदम मस्त दिसत होतं. आणि हे दोघं जण कपड्यात जाऊन का बसलेत काय माहिती नाही. हे बॉईज इथे अंघोळ करताना हे पाणी खूप क्लीन आहे. नंतर ईशानसोबत थोडीशी मस्ती केली. मग नंतर लेडीज लोक अंघोळीला गेले आणि तिकडून आल्याच्या नंतर आम्ही जेवण करण्याची तयारी केली आणि आमची उलंती सापडली. आणि इथं मस्तपैकी आम्ही जेवण करत होतो तेवढ्यात आम्हाला साईडच्या लोकांनी ना मटण आणि भाकरी भात दिला. आणि इथं आमच्याकडं चम्मचच नव्हता, कारण की आम्ही फक्त खिचडी भातासाठी चम्मच आणला होता. मग आम्ही दिमाग लावून देसी चॉपटिक्सचा यूज केला आणि नंतरून डब्याने वगैरे पण घेतला, ग्लासने पण घेतला. आणि हो बघा सगळ्या पीसचे नावं सांगत होता. नंतरून याचं मन भरलं नाही म्हणून याने रस्सा पण प्यायला सुरुवात केली. इथे रंध्याला एक फेमस ब्लॉगर आहे, तिच्यासोबत फोटो काढायला बाकीची लोकं गेली होती. आणि त्यानंतर आम्ही घरी निघालो आणि याने मला परत लोटून दिलं बघा. फोटो व्हिडिओ काढून झाल्याच्या नंतर माझ्या क्यूटच्या ईशानला मी फ्लावर लावला आणि मग तो लाडत आला आणि मस्ती करायला लागला. आणि आज खूप मजा आली आम्हाला. बाय बाय.